नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी परीक्षा 5 वर्ष या एक्झामसाठी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी म्हणजेच जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स या सेक्शनवरती काही क्वेश्चन्स बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी एक गुड न्यूज म्हणता येईल. तर त्यांच्यासाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स अवेलेबल केला आहे. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस टेस्ट सिरीज, त्यासोबतच 2000+ MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या नोट्स मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल असते. एकदा का तुम्ही आमचा कोर्स जॉईन केला त्यानंतर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील जॉईन केलं जाईल. ओके. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला खूप कमी प्राइस मध्ये अवेलेबल करण्यात आलेल्या आहेत. अजून काही कोर्स बद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ऍक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन प्ले स्टोअर वरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडवरला स्टोअरचा आयकॉन असेल त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये सीईटी असं टाईप करा. सीईटी टाईप केल्यानंतर तुम्हाला 4 सीईटीचे कोर्सेस अवेलेबल होतील. त्यामधला महाराष्ट्र LLB 5 इयर्स हा कोर्स आपला असेल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. आता आपण जास्त वेळ न करता प्रश्नांकडे वळू. तर फर्स्ट प्रश्न आहे, देशातील पहिले केंद्रीय आदिवासी विद्यापीठ कोणत्या राज्यातील मुलुगू येथे स्थापन करण्यात येणार आहे? तर आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट राज्य आहे ओडिसा, सेकंड आहे छत्तीसगड, थर्ड आहे झारखंड आणि फोर्थ आहे तेलंगणा. तर करेक्ट आन्सर आहे मित्रांनो तेलंगणा. तर मित्रांनो, डिसेंबरमध्ये सरकारने केंद्रीय विद्यापीठे विधेयक 2023 हा कायदा मंजूर केला होता आणि याच्या अंतर्गत त्यांनी केंद्रीय आदिवासी विद्यापीठ सुरू केला आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील सर्वाधिक प्रचंड प्रादुर्भावित राज्य कोणते आहे? पहा, आपल्याला ऑप्शन मध्ये 4 राज्य आहेत. फर्स्ट राज्य आहे महाराष्ट्र राज्य, सेकंड आहे केरळ, थर्ड आहे तमिळनाडू आणि फोर्थ राज्य आहे गुजरात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट आन्सर आहे महाराष्ट्र. तर भारतातील सर्वाधिक प्रचंड प्रादुर्भावित राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे. तर महाराष्ट्र भारतातील सर्वाधिक प्रचंड प्रादुर्भावित म्हणजेच इन्फेक्टेड राज्य आहे. कारण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपल्या राज्यामध्ये प्रचंड जनसंख्या आहे, ज्यामुळे इन्फेक्शन लगेच वाढतं आणि खूप लवकर स्प्रेड होतं. चला तर आता पुढचा प्रश्न पाहू. विश्वातील सर्वाधिक उच्च इमारत कुठली आहे? आपल्याला 4 इमारतींचे नाव आहेत ऑप्शन्स मध्ये. फर्स्ट आहे बुर्ज खलिफा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सेकंड आहे आयफल टॉवर, थर्ड आहे टेलिकॉम टॉवर टोकियोमध्ये आहे आणि फोर्थ आहे वन वर्ल्ड ट्रेड सेंटर. ओके. तर करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो बुर्ज खलिफा. तर जगातील सगळ्यात मोठी इमारत ही बुर्ज खलिफा आहे. तुम्ही बुर्ज खलिफा हे नाव सगळ्यांनी ऐकलंच असेल. तर बुर्ज खलिफा जो की दुबईत आहे आणि ही जगातील सगळ्यात मोठी इमारत आहे. यामध्ये टोटल 163 फ्लोअर्स आहेत आणि याची हाईट 828 मीटर इतकी आहे. आणि या बिल्डिंगला 2009 मध्ये इमॉर प्रॉपर्टीज म्हणून बांधलं होतं. चला तर पुढचा प्रश्न पाहू. महात्मा गांधीचं जन्मस्थळ कुठलं आहे? तर आपल्याकडे 4 नावं आहेत. फर्स्ट आहे पोरबंदर गुजरातमध्ये आहे, सेकंड आहे वडनगर महाराष्ट्रामध्ये, थर्ड आहे वायुचलच केरळमध्ये आहे जे की, आणि फोर्थ ऑप्शन आहे लुधियाना जे की पंजाबमध्ये आहे. तर पहा मित्रांनो, करेक्ट आन्सर आहे पोरबंदर गुजरात. तर विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधीचं जन्मस्थळ हे पोरबंदर गुजरातमध्ये आहे आणि त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 ला झाला आणि त्यांच्या आठवणीमध्ये या स्थळावर एक स्मारक देखील आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा जिल्हा कुठला आहे? तर पहा, आपल्याला ऑप्शन मध्ये 4 जिल्ह्यांचे नाव आहेत. फर्स्ट आहे पुणे, सेकंड आहे ठाणे, थर्ड आहे नाशिक आणि फोर्थ आहे ऑप्शन मध्ये अहमदनगर. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट आन्सर आहे अहमदनगर. ओके. तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा अहमदनगर आहे.
तर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि त्यातून अहमदनगर हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा जिल्हा आहे आणि त्याचा एरिया म्हणजे क्षेत्रफळ हे 17,048 चौरस किलोमीटर आहे. आणि मित्रांनो सगळ्यात छोटा जिल्हा म्हणजे मुंबई आहे आणि ज्याचं की क्षेत्रफळ आहे 157 चौरस किलोमीटर इतका आहे. चला तर आता पुढचा प्रश्न पाहू. भारताचा राष्ट्रीय ध्वज कसा आहे? तर आपल्याला 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे भाग्यचंद्र, सेकंड आहे तिरंगा, थर्ड आहे धरोहर आणि फोर्थ आहे ध्वज. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट आन्सर आहे तिरंगा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशाचा राष्ट्रीय ध्वज हा तिरंगा आहे, ज्यामध्ये 3 कलर्स आहेत. ज्यात सर्वात वरती येतो केशरी, मध्ये येतो पांढरा आणि खाली येतो हिरवा रंग आणि त्याच्या सेंटरला असतो अशोक चक्र. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहू. भारतातील सगळ्यात मोठा बांध कोणता आहे? ओके, तर आपल्याकडे ऑप्शन मध्ये तर फर्स्ट आहे सरदार सरोवर बांध, सेकंड आहे हिराकूद बांध, थर्ड आहे बाकरा नांगल बांध आणि फोर्थ आहे नर्मदा सागर बांध. तर करेक्ट आन्सर आहे मित्रांनो बाकरा नांगल बांध. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतामधील सगळ्यात मोठं बांध हे भाकरा नांगल बांध आहे आणि हे हिमाचल प्रदेश आणि पंजाब राज्यामध्ये येतं आणि हे भारतातील सगळ्यात मोठं धरण आहे आणि ज्याची उंची 225 मीटर आहे. आणि मित्रांनो, संपूर्ण आशियातील सगळ्यात मोठ्या धरणांमध्ये कुठला हा भाकरा नांगल बांध हा दुसऱ्या क्रमांकावर येतो. थ्री गोल्ड डॅम जे की चायनामध्ये आहे, याला एशियामधलं सगळ्यात मोठं डॅम मानलं जातं आणि जो हिराकूड डॅम आहे तो सगळ्यात जास्त लांबी असणारा डॅम आहे, ज्याची लांबी 4.8 किलोमीटर इतकी आहे. चला तर आता पुढचा प्रश्न पाहू. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर आपल्याकडे 4 महिलांचे नाव आहेत ऑप्शन्स मध्ये. फर्स्ट आहे प्रेरणा पाटील, सेकंड आहे स्मिता पाटील, थर्ड आहे इंदिरा गांधी आणि फोर्थ आहे प्रतिभा पाटील. तर करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो पहा प्रतिभा पाटील. तर भारतामध्ये ज्या पहिल्या महिला राष्ट्रपती होता त्यांचं नाव प्रतिभा पाटील असं होतं. तर 2007 ते 2012 पर्यंत ते भारताच्या 12व्या राष्ट्रपती म्हणून काम केलं होतं आणि 2004 ते 2007 या काळात त्या राजस्थानच्या राज्यपाल देखील होत्या. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. भारतातील सगळ्यात मोठे उद्यान कोणते आहे? तर पहा आपल्याला ऑप्शन मध्ये 4 उद्यानांची नावं आहेत. फर्स्ट आहे हेमिस राष्ट्रीय उद्यान, सेकंड आहे पेरियार राष्ट्रीय उद्यान, थर्ड आहे राजाजी राष्ट्रीय उद्यान आणि फोर्थ आहे सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान. तर पहा मित्रांनो, करेक्ट आन्सर आहे हेमिस राष्ट्रीय उद्यान. तर भारतातील सगळ्यात मोठं उद्यान हे हेमिस राष्ट्रीय उद्यान हे आहे. तर जे हेमिस नॅशनल पार्क आहे ते जम्मू आणि काश्मीर मध्ये आहे आणि हे भारतातील सगळ्यात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. त्यासोबतच हे हिमालयाच्या उत्तरेकडील भारतातील एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे आणि हे स्नो लिओपार्ड म्हणजेच त्याला आपण बिबट्या म्हणतो त्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताला इंग्रज साम्राज्यातून स्वातंत्र्य कधी मिळालं? तर आपल्याला 4 इयरचे नाव आहेत. फर्स्ट आहे 1945, सेकंड आहे 1947, थर्ड आहे 1950 आणि फोर्थ आहे 1962. तर या प्रश्नाचा आन्सर तर सगळ्यांना माहितीच असेल. तर ब्रिटिशने भारतला 15 ऑगस्ट 1947 रोजीला स्वातंत्र्य दिलं होतं आणि ब्रिटिश सोडून गेल्यानंतर आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान जे होते ते जवाहरलाल नेहरू हे होते. तर आता यातून आपल्याला आन्सर कळालंच आहे की भारताला इंग्रज साम्राज्यातून स्वातंत्र्य 1947 रोजी मिळालं होतं. चला तर आता पुढचा प्रश्न पाहू. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची अकादमी कोठे आहे? तर आपल्याकडे 4 शहरांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे मुंबई, सेकंड आहे नागपूर, थर्ड आहे पुणे आणि फोर्थ आहे हैदराबाद. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट आन्सर आहे मुंबई. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची अकादमी ही मुंबई येथे आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विद्यापीठे मुंबईमध्ये आहे आणि इथे त्याच्या ऑफिसर्सला ट्रेनिंग दिली जाते. चला तर आता पुढचा प्रश्न पाहू. आशियान गटाचे यावर्षीचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे? तर आपल्याकडे 4 देशांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे भारत, सेकंड आहे चीन, थर्ड आहे लाओस आणि फोर्थ आहे रशिया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट आन्सर आहे लाओस. तर आशिया गटाचे यावर्षीचे अध्यक्षपद लाओस देशाकडे आहे आणि आसियान म्हणजे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, ज्याला आपण दक्षिण पूर्व
आशियाई राष्ट्रांची संघटना म्हणजे जितके दक्षिण पूर्व आशियाई मधले देश आहेत ते या ग्रुपचा भाग आहेत. आणि याचा मेन मोटिव्ह असं होतं की एकमेकांसोबत सुरक्षा सहकार्य संवाद करणे आणि शांततापूर्व मार्गाने विवाद सोडवून प्रदेशात शांतता स्थिरता आणि सुरक्षा राखणे असं होतं. चला तर आता पुढचा प्रश्न पाहू. भारतातील सर्वात मोठं शहर कोणतं आहे? पहा आता आपल्याला ऑप्शन मध्ये 4 शहरांचे नाव आहेत. फर्स्ट आहे मुंबई, सेकंड आहे दिल्ली, थर्ड आहे पुणे आणि फोर्थ आहे बेंगलोर. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट आन्सर आहे दिल्ली. तर भारताची राजधानी दिल्ली ही भारतातील सगळ्यात मोठं शहर म्हणून ओळखलं जातं आणि याचा एकूण एरिया आहे 1484 चौरस किलोमीटर इतका आहे. दिल्ली नंतर सेकंड नंबरला बेंगलोर येतं जे की कर्नाटक मध्ये आहे. तसंच थर्ड नंबरला विशाखापट्टणम येतं जे की आंध्र प्रदेश मध्ये आहे आणि फोर्थ नंबरला येतं हैदराबाद जे की तेलंगणा या राज्यामध्ये आहे. चला तर आता पुढचा प्रश्न पाहू. भारतातील सगळ्यात लहान राज्य कोणतं आहे? तर आपल्याला पहा ऑप्शन मध्ये 4 राज्यांची नावं आहेत. फर्स्ट आहे मिझोरम, सेकंड आहे सिक्कीम, थर्ड आहे गोवा आणि फोर्थ आहे त्रिपुरा. तर करेक्ट आन्सर आहे मित्रांनो गोवा. तर भारतातील सगळ्यात लहान राज्य हे गोवा आहे आणि गोवा राज्याचे एकूण क्षेत्रफळ हे 3702 चौरस किलोमीटर इतका आहे आणि गोव्याची राजधानी पणजी आहे आणि त्यासोबतच सगळ्यात मोठं राज्य राजस्थानला ओळखलं जातं. सेकंड नंबरला मध्य प्रदेश येतं आणि थर्ड नंबरला महाराष्ट्र येतं. चला तर आता पुढचा प्रश्न पाहू आणि या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न पाहू. भारतातील सगळ्यात मोठं विमानतळ कुठलं? तर आपल्याकडे 4 विमानतळांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली, सेकंड आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई, थर्ड आहे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद आणि फोर्थ ऑप्शन आहे केम्बोडिया इंटरनॅशनल एअरपोर्ट अंगकोर. तर करेक्ट आन्सर आहे मित्रांनो इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली. तर मित्रांनो इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट हे एअरपोर्ट इंडियामध्ये सगळ्यात मोठं एअरपोर्ट म्हणून ओळखलं जातं आणि सर्वात बिझी एअरपोर्ट देखील आहे आणि सेकंड नंबरला येतं शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट जे की मुंबईमध्ये आहे. चला तर मित्रांनो व्हिडिओ इथेच थांबवा. काही डाऊट्स असतील तर मला कमेंट थ्रू नक्कीच कळवा, मी नक्कीच सॉल्व्ह करेल. जरी तुम्हाला एक्झाम रिलेटेड डाऊट्स असतील किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल डाऊट असतील तर कमेंट थ्रू तुम्ही नक्कीच विचारू शकता. ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने जो कोर्स अवेलेबल केला आहे तो कोर्स तुम्ही नक्कीच जॉईन करा. त्या कोर्सचा तुम्हाला एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल. चला तर आता आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू.